सिद्धेश्वर पावनादेवी प्रसन्न। मी अक्षदा परब, कविताज फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे समरसाठी रिफ्रेशिंग ड्रिंक, जी आपण एकदम आपल्या एनर्जेटिक आणि एक चांगलं रिफ्रेशमेंट देईन। तर ह्याच्यासाठी आपण द्राक्षाचं मोजिटो बनवतो आहे। प्लेन मोजिटो पण बनवलं जातं, आपण द्राक्षाचं मोजिटो बनवणार आणि तुम्ही वेगवेगळ्या फ्रूट्सनी पण हे मोजिटो बनवू शकता। जसं वॉटरमेलननी बनवू शकतात किंवा वेगवेगळे जे फ्रूट्स आहेत त्याच्यानी हे मोजिटो आपण बनवू शकतो। तर सध्यासाठी तर मी द्राक्षांनी मोजिटो बनवून दाखवणार आहे। हे आपलं एक समर सिरीज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जेवढे पण रिफ्रेशिंग ड्रिंक्स आहेत किंवा रिफ्रेशिंग खाणं आहे समरसाठी, ते मी आणि माझी मम्मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सध्यासाठी या ड्रिंकला बघूया, एकदम मिनिमल इन्ग्रेडियंट्सनी हे ड्रिंक बनतं। तर चला बघूया आपण हे कसं बनतं। आपण घेत आहोत 250 ग्राम्स द्राक्ष, ज्याच्यामध्ये आपण ह्याला मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेलं आहे अर्धा तास, जेणेकरून आपले जेवढे पण ह्याच्यामध्ये केमिकल्स किंवा ह्याच्यामध्ये जेवढे पण प्रिझर्वेटिव्स हे असतील, जर्म्स असतील, ते सगळे मरून जातील त्याच्यामधून। आणि आता आपण ह्याला मिठाच्या पाण्यात ठेवलेलं आहे, त्याला आपण हे करून परत एकदा नॉर्मल पाण्याने धुणार आहोत। आणि आपण घेतलेले आहेत एक 10 ते 20 पाकळ्या मिंट लिव्सच्या। मिंट लिव्स ह्याच्यासाठी जी आपल्याला रिफ्रेशमेंट टेस्ट लागते, ती आपण या मिंट लिव्सने आपण ही घेऊ शकतो। आणि मी ह्याच्यामध्ये घेतलं आहे 1.5 लेमन। युजली 1 लेमन इज मोर दॅन इनफ। माझे छोटे छोटे म्हणून 1.5 घेतलेलं आहे। आपण जे डेकोरेशन करणार आहोत त्याच्यावरती जे रिममध्ये लावायला लागेल ना, त्यासाठी मी हे लेमन्स घेतले आणि थोडंसं जे लेमन ज्यूस आहे ते मी आपल्या मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकणार आहे, ज्याच्याकरून आपल्याला एक लेमनी टेस्ट पण येईल। तो मी इकडे रेड मसाला पण घेतलेला आहे आणि मीठ पण घेतलेलं आहे। मीठ आणि मसाला ह्यासाठी आपल्याला जे डेकोरेशन करायचं त्याच्यासाठी पण मीठ आणि मसाला घेतलेला आहे। सेकंड इन्ग्रेडियंट जो आपण घेतलेला आहे तो आहे स्प्राईट। तुम्ही सोडा पण घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये शुगर वॉटर टाकून ते बनवू शकता, पण मोस्ट प्रॉब्ली अगर तुम्ही स्प्राईट घेतला तर तो एक वेगळाच टेस्ट आणि एक वेगळाच फील तुम्हाला ह्याच्यामध्ये येईल। सो आपण मिक्सर जार घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण जे फ्रेशली वॉश्ड आपले द्राक्ष आहेत ते टाकूया, मिंट लीव्स टाकूया आणि थोडंसं लेमन ज्यूस टाकूया। लेमन ज्यूस मी जास्त ह्यासाठी नाही टाकत आहे की ऑलरेडी आपल्या जे स्प्राईट आहे त्याच्यामध्ये लेमन फ्लेवर आहेच, तर त्याचा अजून नको म्हणून मी लेमन अजून जास्त नाही टाकत आहे। सो चला आता ह्याला ग्राइंड करून मी तुम्हाला दाखवते। सो आपलं ज्यूस हा रेडी झालेला आहे। आता हा जो ज्यूस आहे तो आता आपण गाळून घेऊया। सो आपण इथे गाळणी घेतलेली आहे आणि आपल्याला एक भांडं घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये जे लम्स असतात ना ते आपल्याला काढायचे आहेत, तर त्याच्यासाठी आपण ही टेक्निक यूज करतो आहे। आता आपण हे गाळून घेऊया, स्पूननी आपण थोडेला मिक्स करूया। आपलं गाळून झालेलं आहे आणि हा जो राहिलेला आहे तो चोथा आहे फ्रूट्सचा। आपण जो ग्रेप्स घेतलेला त्याचा हा हे आहे, लम्स आहेत। सो आता आपण ड्रेसिंगसाठी मीठ घेऊया, मसाला घेऊया आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण आता 2 ग्लासेस घेऊया, ह्याला लेमन असं फिरून घेऊया। लेमन ह्यासाठी आपण लावतो आहे की आपलं जे मसाला आहे तो आपल्या ह्याला व्यवस्थित लागायला पाहिजे म्हणून। बघा किती व्यवस्थित लागलेला आहे आपला मसाला। अशा प्रकारे मी 2 ग्लासांना व्यवस्थित मीठ आणि मसाला लावून झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये ना छोटी छोटी द्राक्ष अशी कापून घेतलेली आहेत, ज्याच्याकरून आपण हे थोडंसं क्रंच यायला म्हणून, आणि हा मी मोठा स्लिट कापून घेतलेला आहे डेकोरेशनसाठी। तर चला आपण टाकूया।
ह्याच्यामध्ये आपण आईस क्यूब टाकून घेऊया. आपल्याला पाहिजे तितकं आपण आईस टाकू शकतो. मी ह्याच्यामध्ये 3 ते 4 पीस आईस टाकते. आणि आपण आता ह्याच्यामध्ये ही स्प्राईट टाकूया. आपण जे ग्रेप्सचं ज्यूस बनवलं आहे ते टाकूया. थोडंसं लेमन स्क्वीज करूया. आणि आपण मिंटचे पत्ते जे हे केलेले आहेत ते पण टाकूया. आपला समर ड्रिंक तयार आहे, रिफ्रेशिंग आणि मस्त. सो लेट्स एन्जॉय इट. चीअर्स. खूप रिफ्रेशिंग आणि मस्त आहे. अगर तुम्हाला आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे पण व्हिडिओज टाकून त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिलाच येतील. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आणि माझं एक स्वतःचं चॅनल आहे ज्याचं नाव क्रेझी पिऊ ब्लॉग्स, ज्याच्यामध्ये मी आणि माझ्या मम्मीची मस्ती आणि मज्जा आणि फिरणं सगळं आम्ही दाखवत असतो. तर डू सबस्क्राईब माय चॅनल एज वेल. मी त्याचं पण लिंक जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ते फॉर टिल दॅट बाय बाय, टाटा आणि ईद मुबारक.